नमस्कार, जय शिवराय मंडळी. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे योद्धा प्रोडक्शन. आणि योद्धा प्रोडक्शन खास तुमच्यासाठी घेऊन आलंय शिवायन, अर्थात आपल्या राजाचं पारायण. तर भाग क्रमांक 3 म्हणजे एपिसोड 3 मध्ये आपण बघितलं, आपण कुठपर्यंत आलो एपिसोड 3 मध्ये. कशा पद्धतीने लखुजीरावांनी विश्वासरावांच्या घरावरती हल्ला केला. हल्ला म्हणजे ते चालून आले, कारण की रागाने संतापलेले लखुजीराव ज्या ठिकाणी जीवनची व्यवस्था झालेली आहे त्या ठिकाणी त्यांनी हल्ला चढवलेला आहे. त्याच्यानंतर दोघांमधलं भांडण कसं शांत झालं. लखुजीरावांनी विश्वासरावांकडे शिबंदी सोडली आणि संतापलेले विश्वासराव कुठेतरी शांत झाले. तिसऱ्या भागामध्ये आपण हे सुद्धा बघितलं की विश्वासरावांनी लखुजीरावांना विनंती केली आणि त्यानुसार त्यांनी शिबंदी सुद्धा सोडली. जीवननी त्यांना जेवायला वाढले, जेवण झाली. आजचा आपला जो एपिसोड 4 बनतो याच्यामध्ये आपण बघणार आहोत की ठरल्याप्रमाणे मासाहेबांनी त्यांच्याकडे विनंती केली की मी माहेरी येऊ शकत नाही, तर मला असं वाटतं मी शिवनेरीवर राहणं योग्य राहील. त्यानुसार मासाहेब शिवनेरीवरती जाणार आहेत. रात्र संपली आहे, सकाळ उजाडली. दारावरती पालखी सजली आहे. लखुजीरावांचं घोडदळ त्या ठिकाणी सज्ज झालेलं आहे. भोसल्यांची कुमकही तयार आहे. पालखी सजली आहे, मेना सजलाय. मेन्याचे भुई सुद्धा तयार आहेत आणि ते एका बाजूला उभे आहेत. घरातली पुरुष मंडळी प्रस्थानासाठी तयार आहे. आणि वाड्यामध्ये 3 महिन्याच्या गर्भार असलेल्या जिजाऊंची खणा नारळाने ओटी भरली चालली आहे. कारण की आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये त्याला सुवासिन असं म्हणतात. त्यामुळे जिजाऊंची ओटी विश्वासरावांची मंडळी भरतीये. भरल्या ओटीने आणि भरल्या कपाळाने जीव सदरेवरती आल्या. मेना तयार होता. खास मेन्यामध्ये जीवनची व्यवस्था केली होती. सदरेवरून पाय उतार होऊन जीव मेन्यामध्ये विराजमान झाल्या आणि त्यांच्यासोबत विश्वासरावांची मंडळी सुद्धा मेन्यामध्ये बसली आहे. मेने निघाले, घोडदळ सुद्धा निघाले. बघता बघता जुन्नरच्या वेशीवरून पालख्या आता गड माथ्याकडे निघाल्यात. गड चढत असताना सगळ्यात पहिल्यांदा हत्ती दरवाजा लागतो. हत्ती दरवाजा सोडला आणि विस्तृतपणे विस्तारलेलं जुन्नरचं खोरं त्या ठिकाणी दिसतंय, ते दर्शन होतंय. हत्ती दरवाजा संपता संपता पीर दरवाजाच्या समोरून पालख्या जाऊ लागलेल्या आहेत. आणि पुढच्या काही वेळानंतर पालख्या आता शिवाईच्या मंदिरासमोरून जाताना जाऊ लागल्यात. पालख्या वर चढत असताना लखुजीराव पालखीला हात देऊन चाललेत. लखुजीरावांचा हात पालखीवरती आहे, कारण की ते बापाचं पोरीवर असलेलं प्रेम आहे. कारण की गड हा पायऱ्यांचा आहे. पायऱ्या चढत असताना पालख्यांचा करकर आवाज येतोय. आणि भुयांचं मन आणि मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांनी थोडीशी जागरूकता बाळगावी यासाठी अधूनमधून लखुजीराव आस्ते 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 भुयांना सांगतायत आणि पालख्या समोर चालल्या.
पालख्या शिवाईच्या मंदिरासमोर आल्या. ते मंदिर पाहिल्यानंतर लखुजीराव जिजाऊंना म्हणाले, जीव, मला वाटतं देवीचं आपण दर्शन घ्यायला हवं आणि मगच गडाकडे जायला हवं. लखुजीरावांनी भोयांना आदेश दिला. पालख्या थांबल्या गेल्या. गड चढण्यासाठी चाललेली सगळी मंडळी देवीच्या मंदिराकडे गेली. त्यामध्ये जिजाऊ होत्या, विश्वासरावांची मंडळी होती, विश्वासराव होते, लखुजीराव जाधव होते. जीवूंसोबत त्यांच्या दासी सुद्धा होत्या. विश्वासरावांनी दंडवत केला देवीला आणि मंदिराच्या जवळ आल्यानंतर, गाभाऱ्यात आल्यानंतर विश्वासराव जीवूंना म्हणाले, राणीसाहेब, हे जागृत देवस्थान आहे बरं. इथं मागितलेलं काहीही वायाला जात नाही. सगळी मंडळी दर्शन घ्यायला लागली आणि त्यामध्ये लखुजीराव जीवूंना सांगते झाले, जीवबाळ, एक काम करशील माझं? त्यावरती जिजाऊंनी सुद्धा प्रत्युत्तर दिलं, सांगा आबासाहेब, काय करायला हवं? लखुजीराव थोडे थांबले आणि ते म्हणाले, योग्य वेळ आली की सांगेन मी. ते देवीला काहीतरी बोललेत. मासाहेबांनी सुद्धा देवीला दंडवत केलाय आणि मासाहेबांनी सुद्धा देवीला एक नवस बोललाय. तो येणाऱ्या भागामध्ये आपल्याला लक्षात येईल की काय नवस होतात. देवीचं दर्शन आटोपलं आणि मंडळी आता समोर निघाली. ऊन डोक्यावरती आलं होतं. गड चढून झाला होता. दुपारची प्रहर होता होता गड माता त्या ठिकाणी आला. आणि आता त्याच्यानंतरचा एक प्रसंग आहे. ही मंडळी गडावरती पोहोचली आणि आता लखुजींच्या लक्षात आलं की आपल्याला निघायचंय, आपल्याला निरोप घ्यायचा आहे. प्रेमापोटी म्हणा, काळजीपोटी म्हणा, द्विविधावस्थेमध्ये असलेला बाप आणि त्याच्या काळजाला कुठेतरी चर्र होत असणारी ती गोष्ट. आणि त्यामुळे लखुजींनी गडाचा कडा फिरताना जीवूंना सांगितलं, जीव, कधीही घाबरू नकोस. पुण्याच्या दिशेला असलेला तो द्रोणागिरी तुझ्या खास रक्षणासाठी आहे. निरोप घेण्याची ती वेळ आहे. त्यामुळे लखुजीराव जिजाऊंचं कुठेतरी मनोबल वाढवत आहे, कारण शहाजीराजे पुढे निघून गेलेले. अवघडलेली लेख आहे. शहाजीराजांच्या विश्वासातली खास माणसं त्यांच्यासोबत नेमली गेली आहे. परंतु त्या ठिकाणी बापाचं हळवं काळीज त्या ठिकाणी काळजी करते आणि त्या काळजीपोटी लखुजीराव कुठेतरी जीवूंचं मनोबल वाढवत आहे की जीव, अजिबात घाबरू नकोस. तुझ्या रक्षणासाठी साक्षात द्रोणागिरी इथे उभा आहे. हा आत्मविश्वास लखुजीराव जीवूंना देत आहेत. कारण की विश्वासरावांसोबत जे भोसल्यांचे सरदार आहेत, ती मंडळी जीवूंसाठी नेमली गेली आहे. त्याच्यामध्ये बाळकृष्ण हनुमंते असतील, शामराव निळकंठ असतील, रघुनाथ बल्लाळ असतील, कोरडे असतील, ही मंडळी जीवूंसाठी नेमली गेलेली आहे. निरोप देण्याची वेळ आली. लखुजीराव जाण्याच्या बेतात आहेत.
ते निघणार आहेत तोवरती भोसल्यांच्या सरदारांची सुद्धा त्यांना मुजरे झडलेत. विश्वासरावांनी सुद्धा त्यांना मुजरा केलाय आणि ते त्यांचं दर्शन घेण्यासाठी पुढे जात आहेत. त्यावरती लखुजीराव सांगतात, तुम्ही असताना आम्हाला जीवनची कुठलीही काळजी वाटत नाही. डोक्यामध्ये आमच्याबद्दल जर तुमच्या डोक्यात जर राग असेल तर तो बाजूला ठेवा आणि जर कुठलाही बाका प्रसंग आला तर बिनधास्तपणे तुम्ही आम्हाला निरोप धाडा. आम्ही गडावरती हजर असू. बघता बघता लखुजीरावांचं घोडदळ, त्यांचे सरदार निघण्याच्या तयारीत आहेत. ते निघाले. संध्याकाळची वेळ व्हायली होती. लखुजीराव यांनी निरोप घेतला होता आणि मावळतीच्या त्या सूर्यामध्ये विश्वासराव शिवनेरीचा तो कडा निहाळत होते. हा तोच शिवनेरी ज्या पावनभूमीमध्ये आपल्या राजाचा जन्म झालाय. हा तोच शिवनेरी ज्या शिवनेरीच्या रणांगणामध्ये, ज्या शिवनेरीच्या कड्या माथ्यावरती स्वराज्य निर्माता खेळलाय. त्याचा संदर्भ काय असू शकतो? तर मासाहेबांनी हट्ट केला की मी माहेरी येणार नाही, मी शिवनेरी गडावरती राहीन. परंतु द्विधावस्थेत असलेल्या त्या बापाचं काळीज काय सांगत असतं आणि अशा या बिकट परिस्थितीमध्ये एक बाप एका मुलीला कसा आत्मविश्वास देऊन जातो, हा आजच्या या एपिसोडचा संदर्भ असणार. याच्यानंतरचा विस्तारित भाग आपण पुढच्या एपिसोडमध्ये कंटिन्यू करणार आहोत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद. पुन्हा भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये याच्या नंतरचा भाग कंटिन्यू करताना. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय शिवराय.